वैराग्य निर्माण झाल्यानंतर जीवाला पुन्हा दीन व्हावं लागत नाही. पुनर्भोगेषु अदीनता, पुन्हा दीन व्हावं लागत नाही. हा वैराग्याचा परिणाम आहे. आणि दीन न होणं हे जीवाचं सार्थकत्व आहे. प्रपंचाच्या समोर दीन न होणं, परमात्म्यासमोर दीन व्हावं, कारण परमात्म्याला दीन आवडताच. पंढरीसी जारे आल्यानो संसारात दिनाचा सोयराय, ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च, नारदांचं सूत्र आहे भक्तिसूत्रामध्ये. ईश्वर हा अभिमानाचा द्वेष करतो आणि त्याला दैन्य अत्यंत प्रिय आहे. दैन्य प्रियत्वाच्च, अरे त्याला प्रभू म्हणतात ते तो दिनांचं पालन करतो म्हणून. एतावान ही प्रभो अर्थो यद्दीन परिपालनम, भक्तिशास्त्रामध्ये वर्णन पुष्कळ आहे. पुनर्भोगेषु अदीनता, वैराग्याचं फार सुंदर वर्णन वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंसमोर मांडलं. कामम दृष्ट्वा मया सर्वा विश्वस्ता रावण स्त्रियः न तुमे मनसा किंचित वैकृत्यमुपपद्यते, हे रामायणातले मारुतीरायांच्या मुखातले शब्द आहेत. पुढे बघा, हे वैराग्याचं खरं स्वरूप मारुतीरायांनी मांडलंय. वैराग्य सगळ्यांच्याच ठिकाणी आहे. तसं जर म्हटलं तर आता आपण सगळे बसलो इथं, कथेमध्ये बसलो, प्रवचनात बसलो. आता जर तुम्हाला मी विचारलं का हो एक एक लाडू खाता का, तर तुम्ही काय नाही हो, आम्ही कथेत बसलोय, लाडू काय देता आम्हाला, ही काय लाडू खायची वेळ आहे का, एकीकडे कथा चालू आहे, हे काही शोभतं काय आम्हाला, नाही नाही लाडू वगैरे नको आम्हाला काही, म्हणाल की नाही म्हणाल. पण खरंच जर इथं कोणी लाडू वाटायला आलं तर कथेत किती जण बसतील हाही प्रश्न नाही का. वैराग्याची सिद्धी कधीही विषयाच्या अनुपस्थितीत होत नसते, ती विषयाच्या उपस्थितीतच होत असते. अनुपस्थित विषयाबद्दल कुणाला वैराग्य नसतं. विषयाची उपस्थिती असावी, विषय प्रिय वाटावा, आणि तरीही जागेवरून न हलणं याला मी वैराग्य म्हणू शकतो. पण योग वासिष्ठांनी हे सांगितलंय, बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते सताम उत्तम वैराग्यम विवेकादेव जायते. वसिष्ठ महामुनी सांगतात, रामा बिभत्स विषय, घाणेरडा विषय बघितल्यानंतर कुणाच्या मनात वैराग्य येणार नाही रे. बिभत्स विषयम दृष्ट्वा को नाम न विरज्यते, घाणेरडा विषय. आपण एसटीने जातो, समजा एसटी मध्ये एखाद्या ठिकाणी उलटी करून ठेवलेली असते, आपण एसटी सोडून दुसरी एसटी पकडतो. जाऊ दे आज जात नाही आज पाहिजे तर मी, पण या एसटीनं जाणार नाही. घाण वाटतं की नाही माणसाला. वैराग्याचं हेच स्वरूप आहे. ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये उठिलेनी वैराग्य जेणे हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, जैसे वमुनिया सुणे आत्ताची गेले.